गावठी दिसतेस, तुला फॅशन सेन्स नाही, माझ्या मानाने तुझं शिक्षण तसं कमीच झालंय, माझ्या मैत्रिणी तुझ्यापेक्षा जास्त ऍडव्हान्स आहेत, त्या हॉट आणि सेक्सी दिसतात, तू मला अजिबात शोभत नाहीस, तुझ्याशी लग्न करून आम्हाला कुठलाच फायदा झाला नाही, त्यामुळे तुझा जगून काही उपयोगही नाही. हे सगळे शब्द आहेत एका परदेशात इंजिनिअरिंग केलेल्या पुण्यातील IT इंजिनियरने आणि त्याच्या कुटुंबाने त्याच्याच बायकोला म्हणजे एका नवविवाहितेला वापरलेले शब्द. आणि अर्थात या शब्दांमुळे काय झालं तर पुन्हा एकदा पुणे शहरामध्ये वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची पुनरावृत्ती घडली. नेमकं या प्रकरणात काय घडलंय जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. पुण्यातील बाणेर परिसरामध्ये राहणाऱ्या गंगा बेंबळकर नावाच्या एका नवविवाहितेने लग्नाच्या अवघ्या 3 महिन्यांनंतरच घराच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केली आणि ह्याच आत्महत्येच्या प्रकरणामध्ये आता बाणेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर या पीडितेबरोबर गेल्या 3 महिन्यामध्ये नेमकं काय काय घडलेलं होतं ही सगळी आपबीती आता समोर आलेली पाहायला मिळतेय. नेमकं तिच्याबरोबर काय काय घडलं होतं तर अगदी सुरुवातीपासून जर समजून घ्यायचं झालं तर या प्रकरणामध्ये मुख्य आरोपी आहे तेजस बेंबळकर म्हणजेच गंगा हिचा नवरा, त्याचबरोबर तिचे सासू सासरे म्हणजेच शिवा आणि उज्ज्वला बेंबळकर, त्याचबरोबर तिची ननंद म्हणजेच रिया बेंबळकर. हे संपूर्ण कुटुंब म्हणजे बेंबळकर कुटुंब जे आहे ते मूळचं परभणीचं आहे, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून पुणे शहरामध्ये सुद्धा ते वास्तव्याला आहेत. तेजस हा IT इंजिनियर आहे. पुण्यातल्या बाणेर परिसरामध्ये एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती तो नोकरी करतो. त्यानं अमेरिकेमधून त्याचं इंजिनिअरिंग पूर्ण केलंय, त्यामुळे मुळातच परदेशी झालेलं शिक्षण, आता IT मध्ये सुरू असलेला जॉब आणि एकंदरीतच पार्श्वभूमी पाहता खूप चांगल्या कुटुंबामध्ये आपली मुलगी जाईल असं या कुटुंबामध्ये म्हणजे माहेरच्या मंडळींना खरं तर वाटत होतं. गंगा हिचे वडील हे प्राध्यापक आहेत आणि ते मूळचे कलबुर्गीमध्ये राहणारे आहेत. तिथे राहत असताना जवळपास मे 2025 मध्ये गंगासाठी तेजसचं स्थळ आलेलं होतं. ज्यावेळी प्राथमिक बोलणी झाली किंवा बघण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर बेंबळकर कुटुंबाने असं म्हटलं किंवा प्रामुख्याने या सगळ्यामध्ये जो नवरा मुलगा होता त्या तेजसनं आणि त्याच्या वडिलांनी असं सांगितलं की मुलगी ही आमच्या अपेक्षेप्रमाणे आहे, उच्च शिक्षित आहे, दिसायला सुद्धा सुंदर आहे, आम्हाला तुमच्याकडून काहीही नको, आम्हाला हुंडा सुद्धा नको, तुम्ही फक्त लग्न लावून द्या, तुम्ही फक्त कन्यादान करा, इतकंच म्हटलं गेलं. त्यामुळे आपली मुलगी हुंडा न घेता इतक्या चांगल्या कुटुंबामध्ये जातीये असं कुठेतरी या प्राध्यापकांना वाटलेलं होतं आणि त्यानंतर लगीनघाई सुरू झाली. लगेचच 1 महिन्यानंतरचा मुहूर्त काढण्यात आला. जून 2025 मध्ये या दोघांचा सुद्धा साखरपुडा ठरला. साखरपुड्यासाठी जाताना या कुटुंबाने म्हणजे माहेरच्या मंडळींना 20 आहेर नेलेले होते. म्हणजे मुळातच मुलाच्या कुटुंबियांकडून तर काहीच आणू नका वगैरे असं सांगितलेलं होतं, केवळ कन्यादान करा असं म्हटलं होतं. मात्र तरी सुद्धा प्रथा परंपरेनुसार 20 आहेर नेले गेले, ज्यामध्ये कपड्यांबरोबरच चांदीची ताटं, चांदीचे देव किंवा नंदी वगैरे अशा पद्धतीचं सामान जे आहे ते सगळं नेलेलं होतं या आहेरासाठी म्हणून. त्यानंतर घडलं असं की जेव्हा साखरपुड्याचा वेळ आला आणि या सगळ्या सासरच्या मंडळींनी आणलेला हा सगळा आहेर पाहिला, त्यानंतर मात्र तेजसच्या आईनं या कुटुंबाला घालून पाडून बोलायला सुरुवात केली. आम्ही काय भिकारी आहोत का? अशा पद्धतीचे भिकाऱ्यांसारखे आहेर तुम्ही आमच्यासाठी का आणलेले आहेत? आम्ही खूप उच्च शिक्षित आहोत, प्रतिष्ठित आहोत, आमचे सगळे पाहुणे हे सुद्धा हायफाय आहेत आणि त्यांच्या समोर तुम्ही आमची इज्जत घालवण्यासाठी हे असलं सगळं सामान आणलंय का? असं म्हणून अपमान केला. हा अपमान खरं तर प्राध्यापकांच्या जिव्हारी लागलेला होता. मात्र तरी सुद्धा आपली मुलगी चांगल्या कुटुंबामध्ये नांदेल अशी अपेक्षा त्यांना होती. या सगळ्याच्या नंतर तुम्ही साखरपुड्यामध्ये आमचा चांगला मानपान केलेला नाही, मात्र लग्न तरी चांगल्या ठिकाणी लावून द्यायचं अशा पद्धतीची विनंती वजा धमकीच कुठेतरी या माहेरच्या मंडळींना केली गेली. त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामध्ये या दोघांच्या सुद्धा लग्नाची तारीख ठरली. लग्न होणार होतं माहेरच्या मंडळींच्या गावामध्ये म्हणजेच कलबुर्गीच्या परिसरामध्ये हा लग्न सोहळा पार पडणार होता. त्यासाठी आम्हाला हायफाय हॉटेल पाहिजे, मोठ्या मंगल कार्यालयामध्ये लग्न लावून द्या अशा पद्धतीची मागणी ऑलरेडीच या सासरच्या मंडळींनी केलेली होती. त्यानुसार त्यांनी तिथे जाऊन काही महागडी 2-3 हॉटेल्स वगैरे सुद्धा पाहिली, मंगल कार्यालय पाहिली आणि या सगळ्यासाठी खरं तर या कुटुंबाकडे माहेरच्या मंडळींकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांचा एक प्लॉट विकला. या प्लॉट मधून आलेले जवळपास 2 लाख रुपये जे आहेत ते या लग्नाच्या केवळ हॉटेल बुकिंग आणि मंगल कार्यांसाठी खर्च करण्यात आले. त्या सगळ्याच्या नंतर जे मंगल कार्यालय बुक केलेलं होतं
लग्नाच्या दरम्यान असं घडलं की लग्नासाठी पुणे आणि इतर राज्यभरातून तब्बल 160 लोक, या सासरच्या मंडळींची 160 लोक ही लग्नासाठी पोहोचलेली होती आणि त्या प्रत्येकाच्या राहण्या खाण्यापिण्याची सोय करायची होती. असं असताना मंगल कार्यालयात आणि हॉटेलवरती पोहोचल्यानंतर या सासरच्या मंडळींनी असं म्हटलं की आम्हाला हे हॉटेल आवडलेलं नाही, इथे बियरची सोय नाही, विदेशी मद्य नाही, वाईन सुद्धा नाही, त्यामुळे आम्ही अशा पद्धतीच्या हॉटेलमध्ये राहणार नाही, असं म्हणून आणखी जास्त अपमान केला गेला. त्यामुळे ऐनवेळी पुन्हा महागड्या हॉटेलमध्ये या सगळ्यांच्या राहण्याची वगैरे सोय केली गेली. लग्नाच्या काही दिवसातच गंगाचा छळ सासरच्या मंडळींकडून सुरू झालेला होता. गंगा काही दिवसांच्या नंतर जेव्हा माहेरी परतलेली होती, तिच्या पतीबरोबर परतलेली होती आणि काहीतरी धार्मिक विधी वगैरे होणार होते. या सगळ्यासाठी परतल्यानंतरच तिनं तिच्या कुटुंबियांना सांगितलेलं होतं की आपल्याला घालून पाडून सारखं बोललं जात आहे, लग्न चांगल्या पद्धतीने लावलं नाही, हुंडा दिला नाही, मानपान केलं नाही, असं म्हणून सातत्यानं मला टोमणे मारले जात आहेत, हे तिनं तिच्या कुटुंबियांना, माहेरच्या मंडळींना सांगितलेलं होतं. मात्र त्यानंतर सुद्धा आपल्या मुलीचा संसार सुखाचा व्हावा म्हणून त्यांनी तिला समजूत घातली आणि पुन्हा एकदा सासरी पाठवलं. त्यानंतर मुळात काय झालं की या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये या कुटुंबाकडून म्हणजे सासरच्या मंडळींकडून गंगाचा प्रचंड मानसिक छळ केला जात होता. तिला सारखं असं म्हटलं जात होतं की तू जाड आहेस, तू गावठी दिसतेस, तुला फॅशन सेन्स नाहीये. हे सगळं कोण म्हणायचं? तर हे सगळं म्हणायची तिची नणंद म्हणजेच रिया. रिया असं म्हणायची की माझ्या भावाच्या मैत्रिणी या खूप हायफाय आहेत, खूप स्टँडर्ड आहेत, तू त्यांच्या तोडीची अजिबात नाही, माझ्या भावाबरोबर तुझी जोडी अजिबात शोभून दिसत नाही, असं म्हणून वारंवार तिला बोललं जायचं. त्या सगळ्याच्या नंतर सासू सासऱ्यांकडून असं म्हटलं जायचं की तुझ्या कुटुंबाने अजिबातही आमचा मानपान केला नाही किंवा आम्हाला पाहिजे तसं लग्न केलं नाही, आम्ही फार प्रतिष्ठित लोक आहोत, त्यामुळे तू तुझ्या माहेरच्यांकडून तब्बल 21 तोळे सोनं घेऊन ये, असं म्हणून तिला दबाव टाकला जात होता. दुसरीकडे सगळ्यात महत्वाचा व्यक्ती असलेल्या कुठल्याही नवविवाहितेसाठी, विवाहित महिलेसाठी तिचा पती हा तिचं सर्वस्व असतो. मात्र हाच पती तिला वारंवार म्हणायचा की माझं शिक्षण परदेशात झालंय, तुझं शिक्षण माझ्यासमोर फार फालतू आहे, तू अजिबात चांगली दिसत नाहीस, मला अजिबात शोभत नाहीस, माझ्या मैत्रिणी खूप हॉट आणि सेक्सी आहेत, मी तिथे वाढलोय, मी तिथे शिक्षण घेतलंय परदेशात म्हटल्यानंतर माझ्या मैत्रिणी कशा असतील आणि तू कशी आहेस, असं म्हणून तिला वारंवार बोललं जायचं. एवढंच नाही तर तिच्या पतीकडून तिला असं सुद्धा म्हटलं गेलं की तुझ्याशी लग्न करून आमचा काहीच उपयोग झाला नाही, काही फायदा झाला नाही, त्यामुळे तुझा जगून तरी काय उपयोग, असं तिला म्हटलं गेलं. हे सातत्यानं सुरू होतं. त्याचबरोबर वैवाहिक खाजगी आयुष्य सुद्धा चांगलं सुरू नव्हतं. पती सातत्यानं तिच्याबरोबर अंतर ठेवून वागायचा, बोलायचा किंवा एकंदरीतच जे काही एका नवविवाहित दाम्पत्यामध्ये ज्या ज्या गोष्टी व्हायला पाहिजे, जशा पद्धतीचं प्रेम हवं, समजूतदारपणा हवा, तसं काहीही या नात्यामध्ये घडत नव्हतं. त्यामुळे गंगा ही पहिल्या 2 महिन्यांमध्येच प्रचंड मानसिक तणावामध्ये गेलेली होती. या सगळ्या विषयी तिनं तिच्या एका मैत्रिणीला सुद्धा फोनवरून सांगितलेलं होतं. त्यानंतर घडलं असं की आत्ताच 5 फेब्रुवारीला सोलापूरमध्ये एका लग्न कार्यासाठी तिची आणि तिच्या वडिलांची भेट झाली. त्यावेळी सुद्धा तिने तिच्या बरोबर घडत असलेलं हे सगळं तिच्या वडिलांना सांगितलं. तिचे वडील म्हटले की मी पुढच्या महिन्यात येतो आणि तुझ्या सासरच्या मंडळींशी बोलतो, आपण मध्यस्थी करून हे सगळं प्रकरण मिटवूयात, असं ते म्हटले. मात्र महिनाभरानंतरची ही भेट झालीच नाही, कारण 19 फेब्रुवारीला गंगा हिने तिच्या राहत्या घरावरून आत्महत्या केली. बिल्डिंगच्या वरून तिने उडी मारली आणि त्या सगळ्यामध्येच तिचे प्राण जे आहेत ते गेलेले पाहायला मिळतात. आता या प्रकरणामध्ये बानेर पोलीस ठाण्यामध्ये या 3ही आरोपींविरोधात, 4ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे आणि आता बानेर पोलिसांकडून या सगळ्याचा तपास केला जातोय. मात्र सातत्यानं हुंडा बळी जाताना पाहायला मिळतात. मग हुंड्यांसाठी होणाऱ्या आत्महत्या असतील किंवा मग हत्या असतील, या सातत्यानं वाढतात. आपल्याकडे इतके कायदे आहेत, मात्र तरी सुद्धा हे सगळे प्रकार अजूनही थांबायचं नाव घेत नाहीत. उच्च शिक्षित घरांमध्येच ही प्रकरणं सगळ्यात जास्त घडताना पाहायला मिळतात. त्यामुळे केवळ आपली मुलगी सुखी राहावी यासाठी वारंवार सासरच्या मंडळींच्या या छळाला किंवा वाढत्या मागण्यांना दुर्लक्षित करणं हे किती धोकादायक ठरू शकतं, आपल्या मुलीच्या जीवावर बेतू शकतं, हे कळण्यासाठी या आधी सुद्धा अनेक प्रकरणं झालेली आहेत. म्हणजे अगदी वैष्णवी हगवणेपासून गौरी पालवेंपर्यंत, त्याचबरोबर आत्ताच आपण दीप्ती मगरांचं प्रकरण पाहिलेलं आहे पुण्यातलंच, आणि त्यानंतर हे आणखी एक प्रकरण. त्यामुळे इतकी सगळी प्रकरणं झाल्याच्या नंतर तरी मुलींच्या कुटुंबियांना, माहेरच्या मंडळींना अजूनही जाग का येत नाही, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. जर सासरच्या मंडळींकडून लग्नाच्या आधीपासून अशा पद्धतीनं डिमांड्स केल्या जात असतील तर तातडीनं या सगळ्या प्रकरणामध्ये लग्न मोडणं असेल किंवा त्यांना आधीच या बाबतीतली समज देणं असेल,
हे सगळं केलं तरच अशा पद्धतीच्या आत्महत्या किंवा हत्या ज्या हुंडाबळीसाठी होतात किंवा मग डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचारामुळे होतात ते सगळं थांबवणं शक्य होणार आहे. त्यामुळे मुळातच या सगळ्या प्रकरणांमधून समाज म्हणून आपण सुद्धा काहीतरी शिकणं हे अत्यंत गरजेचं असणार आहे. आपल्या मुलीचा सौदा कुणाबरोबरही न करता तिचं चांगल्या पद्धतीनं चांगल्या व्यक्तीशी लग्न लावून देणं किती महत्वाचं आहे हेच या प्रकरणांमधून समोर येताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या प्रकरणामध्ये बाणेर पोलीस कशा पद्धतीने ऍक्शन घेतात आणि या सगळ्या आरोपींना अटक केव्हा होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.